नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जून 2026. आज सर्वप्रथम आणखीन जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र सगळ्यांसाठी एक सूचना. मुंबईकर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडं मग काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही असा पाऊस ते पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे ओढे नाले असतील त्याच्या बाजूला समजा एखादेच जनावरं बांधलेली असतात, त्याच्यामुळे ते 8 दिवसामुळे काळजी घ्यायची. कारण की मुंबईकडे खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलै मध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असा तिकडे चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. जोराचा पडणार आहे, काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी अति मुसळधार होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल. पण 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ सरळ महाराष्ट्राकडे येईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी, मी म्हटलं ना दुष्काळ वगैरे पडणार नाही, तर तुम्हाला ते छोटे छोटे 2 TMC, 4 TMC, 5 TMC, 11 TMCचे, काही 15 TMC, 22 TMCचे जे छोटे छोटे धरणे आहेत, ह्या पावसात मात्र ते चांगले तुडुंब भरून जातील. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण ते पाऊस येणारच आहे. कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे त्या धरणामध्ये आवक येणार आहे. शेतकऱ्यासाठी ही सर्वप्रथम आनंदाची बातमी.